आमच्या भाऊ बहिणींचं बरे आहेत ना सगळे. तर त्याला भाऊ बहिणी मस्तपैकी असं चाललाय कांदा पोह्याचा बेत माझा. चला बनवती पोहे, त्यासाठी कापते कांदा. ह्या नासक्याला तुम्हाला सांगते मोबाईलचं स्टँड माझे हे केलंय, मोडले. आणि आज म्हणते कडूला मी ऑर्डर देतो, ऑर्डर सुद्धा देणार. तेव्हापासून माझा व्हिडिओ येणार आहे. माझा हात दुखतो भाऊ बहिणीने व्हिडिओ काढायचा म्हणलं. काल गेली होती कामाला कोबू लावायला. आज टांगड्या माझ्या दुखायला लागल्या, माझ्या पाय दुखायला लागलं माझं. आणि त्यात तुम्हाला सांगते पीठ पण नव्हतं घरात, दळण बी करावं म्हणलं. म्हणलं आधी पोटाला कांदा पोहे करून खावं, तर मैदाला भूक लागली या. चल चल बघा, ही सुका मासा करणार आहे मी आज. कोणाला आवडतो सुका मासा? सुका मासाच खाऊ वाटलाय मला. चिलापी ये नाद भरीच. स्वामिनीला आपल्या बाळ होणार आहे, भाऊ बहीण लेकरं होणार आहे. काय बुक करतो मार काय बघा, आयतं खाऊ गंडारला. गंडारला मग काय गंडारला या गावात आणाय नको, काय नको. गावात आणायला तर नका म्हणते, गावात आणायला. आज लिंगाला जाऊन शनी मासा आणून द्या मला. जातो आलो माघार आलो माघारचा वाढला मी येतो मासा घेऊन त्यावर तो कंबर तू एकटा चाललाय मासा आता लिंबवाला नुसतं असंच आहे. नुसतं तमाशा. परत तुम्हाला सांगते ती मुरळ्या नसतात ती डोलकर हलगी एवढंच पाहिजे ह्याला. सगळं लावत एकदा दिवस घर आहे तरी बाबा एका दिवस घरी आहे नेट नाही बोलत एवढं दिवस घरी आहे म्हणतोय तो. काम करायचं बरं काम मग मी तर हाताला होता का उपाशीत कामात. कधी आला हळद चालू होती अरे काय म्हणतात मला भूक लागली. जेवला काय बनाय गिनी गोळ आणायची. गिनी गोळ खाती राणा करते गिनी गोळ खाते खाती या तिला पटतंय गिनी गोळ. यायला झाली रेसिपी तिला खाया भरून ते कंबर नको आहे भरायला खायला. नैनों की जो बात नैना मान रे दिल की बात
धडकन जाने रे ते साळा कुत्रा चावलेला बघितलं होतो बाबाला एका कसा बघत होता ते जाव्याला जाते त्यांनी एक दवाखान्यात बाब्याला रेबीचे लोक होते रेबीचे लोक कशाला कुत्रा तसा चावला हो बुक ते काय साळा ती नाही साधं कुत्र जरी चावलं नाही ना त्याचा उपचार केला लगेच तरी पण ती माणूस तसं होत आहे मग मी होती का मला चावले कुत्र रेबी तुम्ही आता उपचार घेतला कशाचा फुटाण खायला येतं मला फुटाण कुत्रा चावला फुटाण खायला येत नाही तिकडं हो माडे इथं माडेचा लचका एवढाच घेतलेला आहे कुत्र्यानं दोनांना चावलं म्हणून कधी व्यवहार काय दिसतंय भोक भोक कसं गं ते दवाखान्यात कुत्र ते बाबा टाकलं कसं बघशील त्याला ती माणसं कशी धरत होती माहिती आहे तुम्हाला जाळीनं धरत होती ते जाळीचं दुसरं आहे ते ऊसतोडवाल्या आल्याला करायला पण एक दवाखान्यात दुसराच आहे 7 जिल्ह्यात ते ऊसतोड करायला आलतं त्याची आई सांगते की टोचलं होतं इलेक्ट्रिकला काय म्हणते टोचलं होतं त्याला घेऊन त्याचं इडण फिरण असतं तरी खूप सारा कुत्रा अहो कारभारी दमान डिंचंग डिंग डिचंग डिंग डिंचंग डिंग डिंग टैमेटो इसे कहते हैं टैमेटो हमारे भाषा में इसे कहते हैं टैमेटो हम इसे कहते हैं टैमेटो मैं कहती हूँ इसे टैमेटो कोथिंबीर ये क्या है कोथिंबीर कोथिंबीर अब इसे धोएंगे पोहे में डालेंगे इसे मिर्ची इसे क्या कहते हैं हिरवी मिर्ची मला कळलं ग कुणी कुणाचं नाही मला कळलं ग ये येडा माय रत्ता रत्तात काम ना काय कर म्हणायचं येडा माय ग टाकून घेतल्या असं ठेवले 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 मिक्स करू का हातून त्याला का धुतलाय बाई काय खायचं तर खायचं आहे हा आपण नको 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 पोरला गेला माहित आहे आपण एकटं नको पोरला गेला
मग तुझ्या आनंद नव्हता बोकड घेतला का बोकड कोण गेलं मग काय होय कितीला सांगत होता? 450 रुपये किलो. मटण नाही बोकड जिवंत बोकड 450 रुपये किलो. कापायचं होतं का? दुसरं किलो म्हणजे तुला कळतं का? ओझं करून आणायचं, ओझं करून आणायचं. आणि कसं किलो? जीव 450. 450 रुपये किलो. अरे 750 800 रुपये वाटतं किलो. जिवंत. कुठे आहे बोकडाचं आता? आणलं मग. हं. कितीला बसली? आणलं का आणलं नाही, पण विचारायचं म्हणून आणलं. किती बसली? किती झालं सर 500 किलो. अरे बोकड कितीला बसलं बाळा? बोकड बघ ना 14 किलोचा आहे. मग बघ की तू विचार कर कितीला सांगितलं बी इथं किती तुम्हाला? एक तर नाही सांगितलं, डायरेक्ट किलो मोपायला द्यायचं. कुठे मोबाईल तुझा कॅल्क्युलेटर मध्ये चहा ते सांगतो तुला, चहा. निकल कॅल्क्युलेटर मध्ये 425, 425 म्हणजे 10 किलोचं 4,000. 4 आणि वरचं 4,400 16. 6,500 मग 6,700 कॅल्क्युलेटर मारून हिशोब करणार. मारून. आधी कधी नाही भेटलं का आपलं होय. हम्म. हा. 450 गुणिले 14. रस्ता मला 30 रुपये एवढ्याला बसलं. मग केवढं बोकड आहे? एवढं असं किती मोठा होतो. मोठा आहे. एवढं हाताने उचलून. आणि खात्री एकदाच घेतलं काढू का? खरं नाही माझं जाणार होतं बाजार मला काय करायचं आता झालं तर त्याला मग भाऊ बहिणीनं मस्तपैकी असे गरमागरम केलेले आहेत कांदे पोहे. तर या तुम्ही पण खायला. खातो आता आम्ही बी बुकाल्या पोटी. बुक मैदाळायला लागली आहे. मासं मस्तपर्यंत घेऊन जायचं इकडे निवडून मारला. मग काय चला पीठ मळून ठेवते असलं तर ओलीचं. चपात्याचं का उंचावर मासे येते सुक बरं सुक सुकच बनवणार नाही पुरं नाही तर नको. तुला 2 तुकडं बाकीचं मी खाणार असं. बरं दोन तुकडं बघा. चला मग कसं काय बनवलं कांदा पोहे हे नक्कीच सांगा कमेंट मध्ये. घ्या सगळ्यांना आपल्या काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये. तर आपल्या शिवस्वामिनीला म्हणजे आपल्या स्वामिनीला होणार आहे ती बाळ. तर देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए आजा रे दिल मेरा घबराए. बाय 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 बाय.